नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं सगळ्यांचं सहर्ष आणि सविनय स्वागत आहे. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण वरिले करी हे सतीचे. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी किती गहन आणि उदात्त अर्थ सांगून जातात. ते म्हणतात, देशसेवेचं असो किंवा समाजकार्याचं असो, हे व्रत एकदा का अंगीकारलं की त्याच्या परिणामांची आणि दाहकतेची पर्वा करायची नसते. अगदी हसतमुखानं जशी स्त्री एखादी अग्नीत प्रवेश करते, सती जाण्यासाठी प्रवेश करते, त्याचप्रमाणे या कार्यात स्वतःला झोकून द्यायचं असतं. अगदी असंच हसतमुखानं समाजकार्य करणारं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. दर्शको, आज आपण आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक घेतलं आहे अमृतानुभव, आणि आजचे पाहुणे आहेत अमृता खंडेराव. दर्शको, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण पाहुण्यांचा अल्पसा परिचय करून घेऊया. अमृता खंडेराव यांनी मराठी साहित्यात MA केलेले असून त्यांनी BEd ही पदवीही प्राप्त केलेली आहे. काही काळ त्यांनी शिक्षक तसंच मुख्याध्यापक हा कार्यभारही सांभाळलेला आहे. त्यानंतर त्या ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यासाठी वळल्यात, तसंच लहान मुलांची संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी त्या कार्य करतात. त्या एक उत्तम लेखिका आहेत. त्यांच्या खुमासदार आणि विनोदी लेखनशैलीमुळे त्यांच्या पहिल्याच पुस्तकाच्या जवळपास 5000 प्रती अगदी सहज विक्रीस गेल्या. इतकंच नव्हे तर त्यांना मराठी साहित्यातला बेस्ट बुक सेलर अवॉर्डही मिळालेला आहे. त्या एक उत्तम अभिनेत्री आहेत. अनेक नाटकांमध्ये सहभाग आणि पुरस्कारही प्राप्त केलेले आहेत. इतकंच नसून त्या पर्यावरणासाठी सतत झटत असतात. त्यासाठी त्यांना यवतमाळ जिल्ह्याचा पर्यावरण रक्षक पुरस्कार, तसंच सामाजिक कार्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याचकडनं त्यांचा संपूर्ण प्रवास. अमृताताई, नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आत्ता आपण ज्या जगात जगतो आहे ते मी, माझं आणि माझ्यासाठी या काळात जगतो आहे. पण अशा काळातही जगताना आपण समाजकार्याकडे अगदी तरुण वयात वळलात. हे कसं काय डोक्यात आलं? मागच्या 20 वर्षापासून मी ग्रामीण भागात राहते. मुक्काम पोस्ट भोसा, जिल्हा यवतमाळ. आमच्या भोसा गावाच्या आजूबाजूला अनेक छोटी छोटी खेडेगावं आहेत आणि त्यात एक पुनर्वसित चापडोह नावाचं पण एक गाव आहे. म्हणजे चापडोह धरण बांधल्यानंतर पुनर्वसित झालेल्या लोकांची वसाहत. तर आम्ही 2014 साली तिथे राहायला गेलो. आमचं घर निळोना झुडपी जंगलापासून 1 किलोमीटर अंतरावर. तर माझा मुलगा तेव्हा 6 वर्षाचा होता आणि त्या काळामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा यवतमाळला गेलो त्यावेळेस जमिनीवर सूर्यप्रकाश पोहोचणार नाही इतकी घनदाट जंगलं आणि झाडी होती. आणि ती दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्याचं डोळ्याला दिसायला लागलं. मला झाडांची, म्हणजे माझ्या संपूर्ण कुटुंबालाच झाडांची प्रचंड आवड असल्यामुळे आम्ही विचार करायला लागलो की ह्याचं काय करायचं. आमच्या दारावरून रोज संध्याकाळी आणि सकाळी लाकडं तोडून जाणाऱ्या बायकांची रांग दिसायची. मुलगा 6 वर्षाचा होता तेव्हा. तो म्हणाला एक दिवशी मला, आम्ही असं घरात सतत जंगलं
पर्यावरण, की आपल्या मुलावर सुसंस्कार करायचे, ह्या सगळ्या चर्चा जसे सगळे आई वडील करतात तसे आम्ही. तर तो म्हणाला की एके दिवशी हे सगळं जंगल संपून जाईल, मग काय करायचं. तिथून पुढे कामाची सुरुवात झाली माझ्या, की हो हा बोलतोय हे खूप गंभीर वाक्य आहे. मग आम्ही त्या येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना म्हणायचं की तुम्ही आता जंगलात चाललात ना, तर तिथं पडलेल्या झाडांच्या बिया आम्हाला आणून द्या येताना, आम्ही तुम्हाला काहीतरी देतो. मग चहा, छोटा बिस्किट पुडा, खाऊ असं काहीतरी दिलं की त्या आम्हाला ओंजळीनी किंवा असं पदरात बांधून कापडात बांधून बिया आणून द्यायच्या. मग हा माझा मुलगा त्याचे सीड बॉल करायला लागला. म्हणजे आम्ही दोघांचाच उद्योग हा. आजूबाजूला सगळं रानच होतं. मग ते सीड बॉल बनवायचे, टाकायचे. मग आजूबाजूची आणखी काही थोडीफार लहान मुलं आली. तर हे फार छोट्या प्रमाणावर सुरू झालं होतं. पुढे त्याचं वक्तृत्व चांगलं असल्यामुळे तो शाळेत गेला तर विज्ञान प्रदर्शन होतं. त्याच्यात तो पहिलीत असताना 6 वर्षाचा असताना सामान्य प्रशासन गटातून पहिला नंबर आला त्याचा, जिल्हा पातळीवर गेला. तर तिथे तो दिग्रसला गेलेला असताना हजारो लोक त्याचं स्पेशली प्रेझेंटेशन बघायला यायला लागले, इतका तो नावाजला तिथे. तो खूप छान बोलायचा. आणि मूळ मग आमचं पर्यावरणाचंच काम होतं. म्हणजे मी आणि आम्ही दोघं मिळून. आणि मग हळूहळू यवतमाळमधले, शेजारी पाजारी, परिसरातले लोक, शाळेतले शिक्षक, पालक, अधिकारी, सामान्य नागरिक, मोठे अधिकारी, मंत्री, केंद्रीय मंत्री, ह्या सगळ्यांनी आमचं कौतुक केलं. कारण आम्ही लाखो बिया परिसरात फेकल्या आणि आमच्यासोबत हजारो यवतमाळकर होते, ज्यांच्यामुळे आम्ही हे काम करू शकलो. म्हणून मी सगळ्या संपूर्ण यवतमाळकरांची पहिल्यांदा आभारी आहे की त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. बरोबर. आपण ग्रामीण महिलांसाठी काम करत आहे असं ऐकलेलं आहे. तर नेमकं कोणत्या विषयांवर आपण काम करतो? हां, तर हे काम करत असताना एक बालनाट्य बसवलं होतं की जे शेतकरी, यवतमाळ हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध जिल्हा आहे संपूर्ण भारतात. मग आम्ही जेव्हा हे 500 वर्कशॉप केले त्यावेळेस अनेक ठिकाणी बचत गटांमध्ये पण गेलो. तिथे ज्या महिलांच्या कुटुंबात हे असं घडलेलं आहे त्यांना भेटलो. त्याच्यानंतर मग मी त्याला एक पात्री बसवून दिलं की हे खचलेले लोक आहेत, माझ्या मागे कुठलीही राजकीय सत्ता किंवा आर्थिक सत्ता नाही, मी एक सामान्य कुटुंबातली महिला आहे आणि ते पण नोकरी नसलेली, सुशिक्षित, बेरोजगार. मग करायचं कसं काम, पण जिद्द. म्हणजे शून्य हातात होतं माझ्या. आणि मी मुलाला हाताशी धरलं पहिल्यांदा की आधी आपल्या मुलावर संस्कार करू, मग जगावर. आणि त्याचं जे त्याला अनेक हळूहळू बक्षिसं वगैरे मिळत गेली आणि मग ते लोक आमच्याबरोबर आले. त्या काळात अनेक बायका माझ्या संपर्कात आल्या ग्रामीण भागातल्या. आता मी महिला मदत केंद्र नावाची एक काय म्हणूया नवीन चळवळ सुरू केली. पहिल्यांदा मी नाव दिलं महिला मदत केंद्र. तर त्याच्या मागचा हेतू असा आहे बघा. एक उदाहरण देते आधी की डाळ हा आपल्या रोजच्या जेवणातला घटक आहे. तेल, लाल तिखट आणि मसाला, 4 गोष्टी घेऊया. तर माझ्या परिसरात जे सोयाबीन निर्माण होतं, माझ्या परिसरात जो भुईमुग निर्माण होतो, तो आधी गावातला एक व्यापारी विकत घेतो, तिथून तो आणखी मोठ्या व्यापाऱ्याला विकतो, तिथून तो डाळ मिलला किंवा ऑइल मिलला जातो. शेंगादाणा धरूया, सोयाबीन धरूया, तिथे एका मोठ्या ब्रँडकडे जातो. बरोबर. तिथे त्याचं तेल तयार होतं. गावापासून ते मोठ्या ब्रँडपर्यंत जातानाचा ट्रान्सपोर्ट मोजा शेंगदाण्याचा. तिथे गेल्यावर त्याचं पॅकेजिंग आलं, म्हणजे पुन्हा सिंगल यूज प्लॅस्टिक किंवा जाड प्लॅस्टिक आलं. ठीक आहे, सिंगल यूज नसलं तरी एकदा तेल काढल्यावर फेकतोच आपण ते प्लॅस्टिक आलं किंवा प्लॅस्टिकचा कॅन आला. मग त्याची त्या ब्रँडची जाहिरात आली, टीव्हीवरची असेल, आणखी सोशल मीडियावर त्याच्यावरचं प्रिंटिंग आहे, त्याचा खर्च आला. मग हा शेंगदाणा तिथून तिथे जाऊन त्याचं तेल पडून त्यात काही भेसळ आहे की नाही तुम्हाला मला माहित नाही, तो पुन्हा तुमच्या गावात येईपर्यंत ते तेल किती जुनं होतं. मग माझ्या डोक्यात काय आलं की एक छोटं मशीन आहे, लिटिल बिट, आमचं गाव छोटं आहे, तर तिथे एक छोटं मी ऑइल मिल लावली, तिथे एक छोटी डाळ मिल लावली, जे रोज मला तेल आणि डाळ हा संपूर्ण महाराष्ट्राच्या, संपूर्ण भारताच्या जेवणातलं मुख्य घटक आहेत. मग माझ्या गावात मी जर डाळ मिल लावली तर माझ्या परिसरात तयार होणारा तूर, उडीद, मूग आणि हरभरा, माझ्या गावात त्याची डाळ तयार होईल. किती ट्रान्सपोर्ट वाचतो, किती त्याच्यावरचा सगळा खर्च वाचतो, अवांतर प्लॅस्टिक वाचतं, ट्रान्सपोर्ट वाचतं, पॅकेजिंग वाचतं. 200 रुपये किलोची डाळ तुम्हाला 70 रुपये किलोनी गावात पडते, शिवाय शुद्धतेची गॅरंटी आहे. तर असे हब तयार झाले पाहिजे, ही मूळ संकल्पना. माझं गाव माझी डाळ, माझं गाव माझं तेल.
माझं गाव माझं तिखट, माझं गाव माझं अन्न, बरोबर, माझं ताजं अन्न. अगदी छान. हा, तर हे का नाही आणि मी मुळात माझ्या आईकडे शेती होती, तर तिथे घरी असं साळी साठवून ठेवायच्या वर्षभर, आणि मग त्याचं हे करायचं, तांदूळ काढायचे, मग करडई व्हायची आमच्या शेतात, मग ती ठेवायची, मग तिचं तेल काढायचं. तर हे माझ्यावर संस्कार होते. आणि मला असं वाटतं की हा खूप चांगला भारत आहे, जो महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत आहे. हा खेड्याकडे चला म्हणताना केलेला विचार आहे. हा भारत आहे की जो आपल्या परिसरात आपला रोजगार आणि आपल्या अन्नाची निर्मिती करतो. मोठ्या ब्रँडकडून आलेलं, शिळं झालेलं, भेसळ असलेलं अन्न खायची गरज नाही आहे. आणि मग आता बायका, आता प्रत्येक बाई ग्रामीण भागातली, ती घरातली सकाळी उठल्यापासून पहाटे 6 पासून रात्री झोपेपर्यंत सगळी कामं करते. तिच्या गरजा असतात. खेड्यातल्या बायका ह्या खूप श्रीमंत नाही, तुम्हालाही माहिती. छोटा शेतकरी आहे किंवा शेतमजूर आहे किंवा काहीही उत्पन्नाचं साधन नसलेलं, हातावरचं पोट असलेली माणसं आहेत. कुठंतरी मिस्त्रीच्या हाताखाली काम करते, पडेल ते काम करणारी माणसं आहेत. मग ह्या बायकांकडे पदवी नाही, उच्च शिक्षण नाही, व्यावसायिक प्रशिक्षण नाही, या बायकांकडे कौशल्य विकास प्रशिक्षण नाही, पण पोट आहे की गरजा सगळ्या आहेत. अगदी बरोबर. मग आत्मसन्मान कशाच्या बळावर देणार आहे तुम्ही? बरोबर. कशाच्या बळावर? कुठलंही सरकार येऊ द्या, आत्मसन्मान कसा उंचावायचा असतो? मी माझी कमाई करते, मी माझा पैसा कमावते, मला स्वतःच्या गरजा मी पूर्ण करू शकते, छोट्या मोठ्या का होईना. आणि जेव्हा आपल्यासारख्या, म्हणजे आपल्यासारख्या नको म्हणूया, अशा अनेक महिला आहेत समाजामध्ये, अनेक पुरुष आहेत, अनेक नागरिक आहेत की उच्च शिक्षण असूनही सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही, सगळ्यांना रोजगार मिळू शकत नाही, बेरोजगारांची संख्या मोठी आहे. मग खेड्यातला हा मुलगा आमचा मोठ्या शहरात पाठवायचा, तिथे 5-7 वर्ष शिकायला ठेवायचा, तिथून आल्यावर पुन्हा बेरोजगारीचा शिक्का मारायचा. अरे का? तू गावात रोजगार शोधणं तुझ्या, यू कॅन. तुम्ही तुमच्या गावात रोजगार शोधा, तुमचा परिसर तुमचं पोट भरण्यासाठी सक्षम आहे. आमचं खेडं सक्षम आहे. अरे आम्ही शहराला देऊ शकतो, इतके आम्ही सक्षम आहोत. हा महिला मदत केंद्राचा माझी मूळ संकल्पना. मग आता लो बजेट काम, नो टेन्शन, की त्या बाईला तुम्ही म्हणाल की तू कर्ज घे, तू डाळ मिल टाक, तू ऑइल मिल, ते फेडायचं कशाच्या जीवावर? बरोबर. विपणन व्यवस्था, वितरण व्यवस्था ही तोकडी पडणार त्या बाईची सुरुवातीला. मग मी काय ठरवलं माहिती आहे का, की तुम्ही तुझीच गरज भागव ना. 10 बायका आहेत, आम्ही 15, आम्ही 28 बायका. आता सध्या खूप साऱ्या माझ्याकडे शेकडो बायका येतात जातात. तर मीच डाळ मिल लावली आणि तुझ्या घरची डाळ तू इथे येऊन काढून ने आणि ही खा, तू बाजारातली आणू नको. तशी ही विदर्भात घरची डाळ खाण्याची पारंपरिक पद्धत आहे. हां, घरोघरी आपापल्या डाळी तयार करायच्या आणि खायच्या, ही विदर्भाची खासियत आहे. मग आमच्या डाळ मिलवर रातचांना, सावरगड, त्याच्यानंतर पुनर्वसित चापडो, भोसा गावठाण, गोदनी आणि अशी छोटी छोटी गावं आहेत. ह्या बायका जवळ आहेत, पायी येऊ शकतात माझ्याकडे. मागच्या वर्षी आम्ही 370 किलो डाळ काढली आणि त्यातली 160 किलो डाळ जागेवर विकली गेली. बापरे. हां, तर त्या बायकांच्या हातात पैसा आला. बरोबर. आणि आता डाळ मिलच का, तर आमच्याकडे लोहारा MIDC आहे. त्या परिसरामध्ये 2 मोठ्या डाळ मिल आहेत. माझ्या गावापासून तिथपर्यंत जायचं म्हणजे ट्रान्सपोर्ट आला. ट्रान्सपोर्ट आला आणि पुन्हा 5 किलो डाळ नाही ना तो काढून देत, तिथे क्विंटलची गोष्ट चालते. मग तू क्विंटलभर कुठून आणावं त्या बाईनं? वर्षभर माझ्या घरात मी ठेवली एवढी एवढी डाळ, मी थोडी थोडी काढीन मला जशी पाहिजे तशी. मग मला सण आला हरभऱ्याची पाहिजे तर मी 2 किलोची पण काढून देते ना तुला. सुरुवातीला आम्ही पैसे पण नाही घेतले, अच्छा, आता 5 रुपये किलोनी काढून देतो. तुफान गर्दी. म्हणजे हा एक अतिशय छोटा प्रयोग आहे, पण जर मी विचार करते की मोठ्या एखाद्या आयोगाने, नियोजन आयोगाने जर प्रत्येक गावामध्ये एक ऑइल मिल, एक डाळ मिल, एक कांडप मशीन, एक पल्वरायझर लावून दिला तर माझा शेतकरी त्याच्या अन्नावर तिथेच प्रक्रिया करू शकतो. बरोबर. आमचा गाव स्वयंपूर्ण होईल ना. आम्ही कशाला बाहेर जाऊ हात पसरायला? कामही मिळते ना. अहो तुम्ही डाळ काढता तेव्हा ती पाखडायची आहे, तिच्यातली फोलपट्ट काढायची आहेत, खाली पडतो तो पौष्टिक कळणा बाजूला काढायची, ही कामं मिळतात, ह्याचा रोजगार मिळतो, प्लस पौष्टिक अन्न खायला मिळतं. बरोबर आहे. हां, आणि मग काय आमच्या इथल्या बायका काय करणार? धुण्या भांड्याची कामं, कुठे वावरात कामाला जा, ठीक आहे, ते वावरात कामाला जायचं ते वर्षभर मिळत नाही, ते सीझनल आहे. म्हणजे पूर्ण वर्ष काम कसं मिळणार तिला? तर एक महिला मदत केंद्र, तिथे मी एक पल्वरायझर लावला. हे सगळं लो बजेट आहे, बट मी प्रयोगच करत आहे. नाही, पण हे सगळं खूपच सुंदर आहे. आपण हा विषय असाच सुरू ठेवूया. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
दर्शको हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा सखी सह्याद्री. दर्शको हो, कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. अमृताताई, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ग्रामीण महिलांसाठी जी कार्य करता आहात विविध प्रकारची, त्याबद्दल आपण बोलत होतो, तर ते सांगाल. हां, तर सुरुवातीला हे सोशल मीडियाचं काय म्हणूया देणगी आहे. म्हणजे फेसबुक वापरताना मी माझ्या कल्पना मांडत राहिलं. मी फेसबुकवर लिहिते सारखे आणि मला चांगला रिस्पॉन्स मिळतो. तर तिथे मी कल्पना मांडत राहिले की असं करूया का, आणि माझ्या सगळ्या वाचकांच्या मदतीने महिला मदत केंद्र उभं राहिले. छोटीशी पत्र्याची शेड आहे आमची, पण तिच्यात मग मी विचार केला की आता ह्या महिलांसाठी आपण करतोय तर त्यांची मुलं पण आहेत त्यांच्या बरोबर येणारी. मग ह्या मुलांसाठी पण अनेक गोष्टी कराव्या लागतील की शालेय अभ्यासक्रमातले विषय शिकवले जातात, कारण आपली जी व्यवस्था आहे शैक्षणिक ती गुणकेंद्रित आहे की किती मार्क पडले त्याच्यावरून तुझी हुशारी ठरणार. पण एक नागरिक शास्त्र आहे, एक व्हॅल्यू एज्युकेशन आहे, एक मूल्य शिक्षण आहे की ज्याच्याशिवाय तुम्ही अगदी टॉपचं क्वालिफिकेशन घेतलं तरी तुमचं जीवन शून्य आहे जर तुमच्याकडे हे नसेल. अगदी बरोबर. ह्युमन व्हॅल्यूज जोपर्यंत त्या मेंदूत इनकल्केट होत नाहीत तोपर्यंत त्याला 100 का 110% मार्क मिळू द्या, तो एक देशाचा चांगला नागरिक कसा म्हणणार आहे आपण, ज्या विद्यार्थ्याला कुठे शी करायची, कुठे शू करायची, कुठे थुंकायचं, कुठे थुंकायचं नाही, मुलींशी कसं बोलायचं, रस्त्याने जाताना पचकन चेष्टा करायची का एखाद्या मुलीची, हे कळत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय. तो काय खूप IAS लेव्हलला गेला पण त्याला बेसिक व्हॅल्यूज माहीत नाहीत. आणि ग्रामीण भागातली मुलं थोडीशी कुचंबलेली असतात, तिथून शहरात जातात तेव्हा इन्फिरियर फील करतात. तर ते पण कमी व्हायला पाहिजे म्हणून महिला मदत केंद्रात मग एक शालेय सुसंस्कार वर्ग सुरू केला, सुसंस्कार अभ्यास वर्ग, जिथे सुरुवातीला आम्ही लोकांना इंग्रजीचं आकर्षण आहे म्हणून इंग्रजी मी स्वतःच शिकवायला सुरुवात केली. नंतर पाढे पाठ करून घ्यायला सुरुवात केली, कारण तो फार मोठा ड्रॉबॅक आहे. आपल्या काळात 30 पाढे पाठ करत होतो आपण, मग मराठीत पाढे पाठ करून घेते मी, ते सुरू केलं. त्याच्यानंतर मग हळूहळू नाटकातून, छोट्या छोट्या गाण्यांमधून, बडबड गीतांमधून व्हॅल्यूज, हां, की मला कसं वागायचं आहे समाजामध्ये, ह्याच्यासाठी मी तो सुसंस्कार वर्ग सुरू केला. तोही फार काय म्हणतात 50-60 विद्यार्थी येतात तिथे. तोही खूप जोरात सुरू झाला. आणि आता आम्ही धमाल समर कॅम्प घेतोय तिथे तर मी लोकनाट्य, लोकनृत्य, लेझिम, डंबेल, वेगळे वेगळे कवायतीचे व्यायाम प्रकार, आणि हात स्वच्छ धुण्यावर नाटक की हात कसा धुवायचा आहे जेवणापूर्वी, की अर्धे हजार ग्रामीण भागात बघा अस्वच्छतेमुळे होत आहेत विद्यार्थ्यांचे, म्हणून त्याच्यावर नाटक बसवणे, असं खूप सारे प्रयोग, शब्दखेळ आहेत, कोडी आहेत असं. आणि आता माझा मुलगा सुट्टीत 1 महिना त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणार आहे ह्याच विद्यार्थ्यांची, म्हणजे ज्या वेगळ्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात शालेय स्तरावर त्याची तो तयारी करून घेणार आहे, त्याला सुट्टी लागली आहे आता. तर ह्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी पण मी खूप प्रयोग केले की सामान्य ज्ञान परीक्षा, की तो एकदम जेव्हा कॉम्पिटेटिव्ह लेवलला जाईल त्याला काय माहिती की ह्या अशा पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न, अशा पद्धतीने अनेक सारं जे काय म्हणूया की तुझ्या परिसराशी, राज्याशी, तुझ्या जिल्ह्याशी, तुझ्या देशाशी आणि जगाशी स्टेप बाय स्टेप जनरल नॉलेज असतं एक प्रत्येक काळाचं, आणि काही काही नियमित असतं. तर हे सगळं करून घेण्यासाठी मी स्वतः 1ली ते 10वीची पुस्तकं विकत आणली स्टेट बोर्डाची, आणि त्याच्यातून एक प्रश्नसंच काढले प्रत्येक वर्गाचे. तर ते एक करतो आम्ही, त्यालाही चांगला रिस्पॉन्स आहे. आणि सामाजिक गाणी, साने गुरुजी म्हणायचे, असे खूप मोठे लेखकही असं म्हणायचे की विद्यार्थ्याच्या तोंडात कुठलं गाणं आहे त्याच्यावर तुमच्या देशाचं भविष्य अवलंबून असणार आहे. बरोबर. काय म्हणतोय तुमचा विद्यार्थी, शिला की जवानी म्हणतोय की आणखी काय म्हणतोय, इट डिपेंड. संपूर्ण चारित्र्याचा आलेख आहे तो. बरोबर. संपूर्ण चारित्र्याची जडणघडण येते की तू काय बोलतोस, तुझ्या तोंडात कुठली भाषा, कुठले शब्द, कुठलं गाणं आहे त्या विद्यार्थ्याच्या. इकडे शिक्षकांनी लक्ष द्यायला पाहिजे, इकडे समाजाने, आई वडिलांनी, सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करते. माझे प्रयत्न खूप चिमूटभर आहेत, एका छोट्या गावापुरते आहेत, पण मला असं वाटतं की बघा ना, आता तुम्ही मला म्हणालात ना या सांगायला, तर ते असे वेगाने पसरत आहेत. म्हणजे खूप लोक मला रिस्पॉन्स देत आहेत. माझ्यासारखं महिला मदत केंद्र काढण्यासाठी पण मोठ्या संस्था येऊन भेटल्या,
भारताच्या बाहेरच्या अनेक संस्था माझ्या संपर्कात आल्या फेसबुकवरून की हे फार छान काम चाललंय म्हणून. त्याच्यामुळे आणखी माझा हुरूप वाढला आणि आता मी एक छोटं प्लेग्राऊंड तयार केलंय. तिथे बरेच खेळ छोटे छोटे आणलेले आहेत. जसं जसं आमचं बजेट वाढतं तसं तसं आम्ही ते करतो. तर हे छोटं काम नाही आहे माझ्या मते, आणि छोट्या कामापासूनच मोठ्या कामाची सुरुवात होते. आपण म्हणतो बूंद बूंद से बनता सागर, तसंच. त्याच्यामुळे हे नक्कीच लहान कार्य नाही आहे माझ्यासाठी तरी. आणि महिलांसाठी आपण जे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन पण केलेलं आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. पहिल्यांदा केंद्र काढलं तेव्हा माझ्याकडे फार पैसा नव्हता की करायचं तर काय. तर गोधनी गावामध्ये चांगला कापूस मिळतो असं मला समजलं. मग मी आणि माझा नवरा तिकडे गेलो आणि ते नेमकं संपलं. दुबार तिबार काय असतं ना, तो कापूस खूप कचरा असलेला तो आम्हाला मिळाला. स्टील आम्ही तो स्वस्तात मिळाला म्हणून गाडीत घालून घेऊन आलो. तर माझ्या परिचयात त्या काळामध्ये वाती वळणाऱ्या बायका आल्या होत्या. आमच्या यवतमाळमध्ये 10 पैशाला एक वात मिळते जी देवापुढे लावली जाते. पण यवतमाळला कॉटन सिटी म्हणतात. यवतमाळ हे कापसाचं शहर आहे. आमच्याकडे कापसाच्या 101 जाती आहेत. त्यातला सुदैवाने मला जो मिळाला तो उत्तम कापूस होता की जो ऑफ व्हाईट असतो. तुम्ही जो मेडिकेटेड पांढरा कॉटन बघता तो नाही, बाजारात ती वात मिळते. पण जुन्या लोकांना माहिती आहे त्या कापसाला बरीच कोणी देव कापूस आहे आणि एक पिवळ्या रंगाचं, त्याचं नाव मला निश्चित माहित नाही, की तो जर तुम्ही त्याची वात लावली तर ती शेवटपर्यंत जळते. त्याची बर पडत नाही, खर राख नाही, काळं काळं नाही राहत, काजळी नाही. तर त्या बायका ते करत होत्या. 4 जणी माझ्याकडे आल्या. एक वैशाली जेऊरकर ही लीडर आहे आणि तिच्या बरोबर की मॅडम आम्हाला काहीतरी काम द्या. म्हटले बघा कापूस पडलाय. तर कापूस बघितल्यावर आधी त्या हताशच झाल्या, पण त्या म्हणल्या की नाही प्रयत्न करतो. म्हणलं करून बघा. मग आमच्या इथे येऊन त्या बसायच्या आणि त्या वाती वळायच्या. मग मी माझ्या फेसबुकवरून त्या वातींचे फोटो, त्या बायकांचे फोटो असं टाकलं की ह्या आमच्या बायका अशी वात करत, कुणाला हवी असेल तर सांगा. तर फेसबुकवरच्या लोकांनी ते बघितलं फोटो वगैरे, त्या बायकांचं स्किल. त्या जेऊरकर ताई ज्या आहेत ना, त्या ह्या हातात कापूस धरतात आणि असा 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 करत इथपर्यंत लांब धागा फक्त हाताने काढतात, कुठलंही यंत्र नाही. एक सलग सूत काढतात आणि एका सेकंदात अशा पिळ्या देऊन वाती बनवतात. पूर्वीच्या बायका अगदी ते पारंपरिक कौशल्य आहे. खूप कमी झालंय पण. मग मी ते अगदी छान डिटेल व्हिडिओ टाकले त्याचे आणि एका महिन्याच्या आत आम्हाला 5 लाख वातींची ऑर्डर आली. वा. आणि मग आम्ही ती 50 पैसे भाव केला तिचा. जी 10 पैशाची वात होती त्या बायका करत होत्या, ती 50 पैसे केला एका वातीचा. आणि लोकांना इतकं ते आवडलं की ह्या ग्रामीण महिला आहेत, रोजगारासाठी धडपडत आहेत, अमृता त्यांना मदत करण्यासाठी धडपडत आहे. तर त्यांनी आनंदाने, आम्ही शिपिंग पण देतो तुम्हाला. आणि नांदेड, डोंबिवली, पुणे, पनवेल आणि सगळ्या महाराष्ट्र मोठ्या ऑर्डर ह्या गावातून आल्या. 1-2 लाखाच्या ऑर्डर आल्या. मग आता ह्या 4घींच्यानी होईना ते. एकीला लहान बाळ मासुकरला. मग आम्ही दोघं नवरा बायको तिला वाती मोजायला अर्जंट ऑर्डर पूर्ण करायची. मग 100-100चे गठ्ठे बांधायचे ते आणि अशा पद्धतीने त्या उत्तम वातींचं वितरण असं सुरू झालं. मग दिवाळी आली. दिवाळी आल्याच्या नंतर ही माझी एक अतिशय हृदयस्पर्शी आठवण आहे की दिवाळीला ह्या 10 पैशांनी वात करणाऱ्या माझ्या महिला माझ्याकडे काम मागायला आलेल्या, माझ्याकडे कुठलंही मोठं बॅकग्राऊंड नाही, कारखाना नाही. त्या दिवाळीला त्या प्रत्येक बाईच्या घरी 50,000 रुपये गेले. एवढी मेहनत त्यांनी केली आणि डोळ्यात पाणी आलं. त्या आल्या मला भेटायला गिफ्ट घेऊन आणि मला म्हणाल्या की मॅडम दिवाळीला 400 रुपयाची साडी घ्यायची कधी हिंमत झाली नाही, या दिवाळीला सगळं सामान जे पाहिजे ते आणलंय मी. क्या बात है. आणि अर्थानं दिवाळी अगदी. आणि ही माझी सुद्धा, म्हणजे आता सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो की हे कल्पनाच केली नव्हती असं काही होईल. वा, खूपच सुंदर. आपण हा विषय असाच कंटिन्यू ठेवूया, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कार्यक्रमाचं शीर्षक आहे अमृतानुभव आणि आजचे पाहुणे आहेत अमृता खंडेराव. अमृताताई, ब्रेकपूर्वी आपण महिलांना आपण जो रोजगार दिला आणि त्यांची दिवाळी कशी साजरी झाली खऱ्या अर्थाने याबद्दल बोलत होतो, तर त्याबद्दल आम्हाला आणखी थोडंसं सांगा. हां, तर आता
आता पहिल्यांदा काय झालं की त्यांना पॅकिंग कसं करायचं, हो. ते व्यवस्थित खोक्यात कसं ठेवायचं, कुरिअर कसं करायचं, ह्या गोष्टी मी केल्या सुरुवातीला. बरं. मग त्यांच्या ऑर्डर वाढल्यानंतर मला वेळ होईना, मग मी हे सगळं एक दिवशी शिकून दिलं. गल्लीतल्या आजूबाजूच्या लोकांकडून ती खोकी मागून आणायची. वाती हलक्याच असतात, त्या दाबून भरायच्या. मग साड्यांची खोकी असतील, चड्ड्यांची असतील, त्यात भरायच्या. मग हे असं पॅक करायचं, असा सेलो लावायचा, असा पत्ता लिहायचा, पावसाळा असेल तर वरून सेलो लावायचा. हे सगळं शिकून दिलं ना. आता त्या इतक्या ट्रेंड झाल्यात, त्या वैशालीताई आणि त्यांची खरतडे नावाची मैत्रीण. आता त्या दोघी हा सगळा भार स्वतः सांभाळतात. आणि यावर्षी अजून आनंदाची गोष्ट म्हणजे मी फोन केला की कापूस घ्यायचाय का आता आपल्याला, नवीन आला. मग आता आम्ही सावध झालो की मागच्या वर्षी खूप कचरा होता कापसात. तर त्या म्हणल्या घेतला. अरे वा, क्या बात है. कापूस घेऊन मोकळ्या. म्हणजे आता एक जी धडाडी आली आहे. आणि अशा हे बघा, खूप ट्रिमेंडस काय म्हणूया चेंज नसला तरी त्यांच्या आयुष्यात जो आत्मविश्वास मिळाला. आणि आता त्यांच्या नियमित त्यांच्या ऑर्डर सुरू आहेत. म्हणजे मोठे जे व्यापारी आहेत ना, ते पण म्हणतात की त्या पांढरी जी मेडिकेटेड कॉटनची जी वात असते तिच्या ऐवजी ही यवतमाळची वात खूप छान आहे, म्हणून तिला प्रचंड डिमांड आली. आता त्यांची ऑर्डर फिक्स झाली. मग त्या हुशार झाल्या, त्यांनी आधीच कापूस घेऊन ठेवला की परत डोक्याला त्रास नको. अच्छा, म्हणजे फक्त त्यांना तुम्ही मार्ग दाखवला आणि त्यांनी त्या त्यांच्याच पुढे गेल्या. हो हो, त्यांच्या मेहनतीवर त्या पुढे गेल्या. किती छान. अमृताताई, आपण जेव्हा महिला मदत केंद्र सुरू केलं तेव्हा अगदी सुरुवातीला जेव्हा त्या महिलांना भेटलात आणि आता काही महिन्यांनंतर, दिवसांनंतर जेव्हा भेटलात, आधीच्या महिला आणि आत्ताच्या महिला याच्यात काय फरक जाणवतो? हां, मधल्या काळात मी वेगवेगळी व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित केली. फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण घेतलं, ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण म्हणजे त्या बायकांना दिलं, आमच्याच गावातले एक्सपर्ट बोलावून. आणि शिलाईचं प्रशिक्षण दिलं. आणि जी छोटी मोठी कामं आहेत की त्याचं प्रशिक्षण दिलं. आणि माझ्याकडे स्वतःचंच कौशल्य बघा, ह्या बायकांकडे मी पहिल्यांदा म्हणलं की कुठलं व्यावसायिक प्रशिक्षण नाही, उच्च शिक्षण नाही. नोकरी करायची म्हटलं तर खेड्यावरून यवतमाळला जा आणि या. म्हणजे किती तास जाणार? 1-1.5 तास. त्यांच्याकडे वाहन व्यवस्था नाही, आमच्या गावात सार्वजनिक वाहन व्यवस्था नाही. मग आणि खेड्यातल्या बाईचं कसं असतं, घरातली सगळी कामं तिला करावी लागतात. बरोबर. आणि 4 बकऱ्या असतात, 2 कोंबड्या असतात, एखादी गाय असते. हा सगळा बारदाना, कुटुंब, सासू सासरे, एकत्र कुटुंब असेल तर थोडंसं वावर, त्यातली कामं, शेताची, सोयाबीन चाळणे, कापूस निंदायला जाणे, अमकं तमकं. तर ही सगळी कामं करून तिच्याकडे वेळ किती मिळतो? तेवढ्या वेळात तुला आम्ही काम देतो, हा मी त्यांना विश्वास दिला. केंद्र खुलं आहे, कधीही या. की तुम्ही तिथे म्हणाल की दुपारी बाळाला पाजायचंय मला आणि घरात मला निवांतपणा नाहीये, तर तिथे येऊन झोपा तुम्ही. फॅन लावा, कूलर लावा, आपलं दार बंद करा, त्याला कंपाऊंड घातलेलं आहे, अत्यंत सुरक्षित आहे ते. तर असं माहेर पण करतो आम्ही बायकांचं की जिला कोणी नाहीये, गरिबी आहे, तर मग दिवाळीला आम्ही त्यांना साड्या देतो. हा, आणि जेवण देतो. मग एक दिवस तिला मुक्कामी राहायचं असेल तर ती पण परवानगी देतो. आणि महिला आता काय करतात की त्यांच्या घरातही भांडणं झाली, काही समस्या आली आर्थिक वगैरे, तरी माझ्याकडे येतात. आता मी एक काउन्सिलर पण स्वयंघोषित काउन्सिलर पण बनली आहे, त्या पण येतात. आपण ते सांगू शकतो की आपल्याला ग्रामीण भागात कुटुंब तोडायचं नाही, आपल्याला समायोजन करायचं आहे. मतभेद जर टोकाला गेले तर कुटुंब तुटतील. मग ती एक उत्तम सामाजिक व्यवस्था नव्हे. तुम्हाला जोडून राहायचंय त्या सगळ्यांना, पर्याय नसतो. ग्रामीण भाग म्हणजे बांधाला बांध आहे. तुमचं हे शेत, माझं हे शेत आहे. बियाणं आणायचं असेल, मला तुमची गरज आहे. खत आणायचं असेल, ट्रान्सपोर्टसाठी आपण शेअर करू तर आपल्याला ते स्वस्त पडणार आहे. सहजीवन ते तिथे महत्वाचं आहे. त्याच्यामुळं त्या शेतीमध्ये मनुष्यबळ पण जास्त लागतं. बरोबर. किंवा ग्रामीण भागात मनुष्यबळाशिवाय घरं चालत नाहीत, खूप मोठा बारदाना असतो. तर मग तिला म्हटलं की दुपारचा किती वेळ मिळतो? तुला 1 तास मिळतो, तुला 2 तास मिळतात, तुला अर्धा तास मिळतो, तेवढाच वेळ काम कर. छोटा रोजगार, लो बजेट नो टेन्शन, हे आमचं ध्येय वाक्य आहे. की छोटा रोजगार, तुला 50 रुपये रोज मिळू दे, 100 मिळू दे, पण ते तुझ्या हक्काचे आहेत. बायकांना काय होतं, नेल कटर घ्यायचा, सॅनिटरी नॅपकिन घ्यायचे, ब्लाऊजची शिलाई द्यायची, आपले काही काही प्रसाधनांच्या गोष्टी आहे, टिकल्या, अमकं तमकं, छोट्या छोट्या. कुणाकडे हात पसरायचे त्या बाईनी? नसतात एवढे पैसे. घरात किरकिर होते जॉईंट फॅमिलीत, त्या छोट्या छोट्या गरजांसाठी तिला लाजीरवाणी वेळ येते. आता कुठे, आता आमच्या ज्या बायका येतात त्या हक्काने खरेदी करतात. इव्हन आता मी एका बाईंना वस्तू आणून विकायला दिल्यात, ज्वेलरी सेट दिले, अंडर गार्मेंट दिले की तू विक पण हे, आणि आम्ही मोफत पण देतो दरवर्षी. प्लस छत्र्या, रेनकोट, शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन, पुस्तकं हे वर्षभर डोनर त्यांना म्हणजे केंद्राकडे पोहोचवतात, आम्ही त्यांच्याकडे पोहोचवतो. असं ते खूप सुरळीत सुरू आहे. आणि 2-4 आणखी लोक एक माझ्याकडे येऊन गेले, ते पण अशी महिला मदत केंद्र सुरू करणार असं म्हणतायत. म्हणजे हे फार महत्त्वाचं वाटतं मला. इव्हन मी तुम्हाला एक मुद्दा सांगते की समजा प्रत्येक खेड्यात, छोट्या खेड्यात
एक एक जरी महिला मदत केंद्र, खरं तर ते एका वस्तीत पाहिजे. बरोबर. तर त्या वस्तीत समजा 200 घरं आहेत, तिथे 40 बायका आहेत की ज्या 2 तास रोज देऊ शकतात. तर त्या 40 बायकांना तिथे त्यांच्या सवडीच्या वेळात येऊन काम करण्याचं स्वातंत्र्य देणारी संस्था म्हणजे महिला मदत केंद्र. की तुला हा वेळ मिळतो ना दिवसभरात, तू कधी ये. आपण ऑफिस टाइम नाही लावू शकत त्यांना, बंधन नको. नाही येऊच शकणार नाही त्या. ग्रामीण भागातली लाईफ स्टाईल, सगळी जीवनशैली ही शहरापेक्षा वेगळी आहे. तिथल्या अनेक समस्या असतात. बाईला जे स्वातंत्र्य मिळतं त्याच्यातून तिला प्रगती करायची असते. आपल्या हातात उपलब्ध असलेला वेळ आणि आपलं कौशल्य याचा मेळ घालायचा असतो आणि कुटुंब सांभाळून. बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे मग महिला मदत केंद्र हे त्यांचं माहेर झालंय ते. बरोबर आहे. म्हणजे आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या त्या बायांमध्ये भरपूर बदल झालेला आहे असं. हो, आत्मविश्वास तर निश्चित वाढलाय. आणि हे प्रशिक्षण जे दिले ना त्याच्यातूनही अनेक महिलांनी आपापले व्यवसाय सुरू केलेत. मी सुद्धा तिथे आत्ता 1 महिन्यापूर्वी फॉल पिकोची मशीन आणून ठेवली, त्याच्यावर तिघी काम करतात. त्यांनी ते समायोजन करायचं, तू कोणत्या वेळेस, मी कोणत्या वेळेस, तुम्ही कामं आणा, करा, आम्ही पण जाहिरात करतो. हा, व्हॉट्सअपला स्टेटसला जाहिरात टाकायची, इथे मिळतंय की येणार लोक. आता आमच्याकडची एक महिला आहे सोनाली आमले म्हणून, तिने प्रॅक्टिस करून 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 ती नऊवार साडी शिकली. म्हणजे ती रेडीमेड नऊवार शिवलेलं. हा, ती आता एका साडीचे 1000 शिलाई घेते. अरे वा. हा, तिथे धडपड 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 हे करून बघते. सुरुवातीला तर आम्ही पिशव्या शिवा, रुमालाला टिपा मारा, उशांचे आब्रे शिवा, गादीला कोळी शिवा, असं करत होतं. आता ती इतकी झकास नऊवारी शिवते की आता तिला जेवायला वेळ मिळत नाही, इतकं काम मिळतं तिला. आता तिने तिची स्वतंत्र मशीन घेतली. आता आमची मशीन दुसऱ्या बायकांसाठी फ्री झाली. शिलाई मशीन पण आहे. आणि हे आणि एक आहे अशीच शिक्षिका, तर ती आमच्या एरियातली, ती आमच्याकडे येऊन क्लासेस पण घेते, तिचे स्वतंत्र. आमचा सुसंस्कार वर्ग वगळतात तिला पण ती जागा दिली. आणि महिला मदत केंद्र ही जागा सर्व महिलांना, कुठल्याही महिलेला, दारिद्र्य रेषेखालची असो, जिला घरामध्ये व्यवसायासाठी जागा नाही ती असो, तिला संपूर्णपणे मोफत वापरायला दिली जाते. आरामासाठी, विश्रांतीसाठी, कामासाठी. आणि त्यांना हा फार मोठा आधार आहे. इलेक्ट्रिसिटीचं बिल पण आपण त्यांच्याकडून घेत नाही. अनेक मशीनला इलेक्ट्रिसिटी लागते. हे त्यांना फार सुखाचं स्थान आहे त्यांचं ते. खरंच आहे. बरं, हे सगळं करताना महिलांसोबत इतका वेळ आपण घालवता, तर असा काही अविस्मरणीय प्रसंग आपल्याला आलाय का? कुठला असा एखादा दुःखद की नको बाबा मला हे काम, किंवा खूप सुखद की ज्याने खूप समाधान दिलं आहे, असा लक्षात राहण्यासारखं? 2 आहेत. एक म्हणजे एक बाई, आमच्याकडे जेवणावळी होतात, भरपूर असतात. म्हणजे जेवण दर आठवड्याला जेवण असतं. माता, पालक आणि मूल आणि त्याचे बहीण भाऊ जेवायला येतात. मग त्या जेवणाच्या वेळेस एक बाई ना बाहेरून बघायची खिडकीतून, असं 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 खूप वेळा. तर कोण आहे, मी गेली बाहेर बघायला. तर बायका म्हणे, तिले नका आत बोलू जी, ती हागोडी आहे. अरे बापरे. तर मी म्हटलं काय हागोडी, हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकला. हागोडी म्हणजे काय? तर त्या म्हणल्या की ती बेड रिडन पेशंटचा हागमूत करते. अच्छा. हा, जो अंथरुणाला खिळलेला मनुष्य आहे, त्याला उठता येत नाही, ते तिचा व्यवसाय आहे तो. उलट ती चांगलं काम करते ऍक्च्युअली. मग मी तिला म्हटलं की थांबा, मी बाहेर जाते. आता ह्यांना किळस बसलेली त्याची, खेड्यातले अनेक काय म्हणूया हे गैरसमज. हा, तर मग मी तिला बाहेर म्हटलं की तू प्रत्येक वेळेस जेवायला यायचं, ही मागची खोली, इथे बसून पोटभर जेवायचं, ताट नेऊन दिलं, मग जेवली. मग हळूहळू तिला साड्या दिल्या चांगल्या. मग नंतर ती ह्या बायकांचं बघून हे झाली. आणि एक दिवशी चक्क बायकांनी ऍक्सेप्ट केलं की ती आमच्या पंक्तीला येऊन जेवायला बसली. हा एक छोटा आहे. आणि एक थोडासा गंभीर प्रसंग की 2 बायका आल्या संध्याकाळी. त्यात एका बाईच्या हातावर मोठी जखम झालेली होती, रक्त गळत होतं, हातात कडेवर बाळ होतं. दुसरी बाई तिला फक्त सोडवायला आली. हे इथं काहीतरी आहे म्हणे, इथे बाया बसलेल्या असतात, इथं काहीतरी तुला मदत मिळेल. ती तिला घेऊन आली तिथे. मी म्हटलं काय, तर नवऱ्याने मारलेलं, घरात भांडणं, सासू त्रास देते वगैरे वगैरे. मग मी म्हटलं की आमच्याकडे तुम्हाला सांगितलं ना, संडास आहे, बाथरूम आहे, सगळे, राहायची सोय. तिला मी ते उघडून दिलं. जेवणाची सोय, कारण आमच्याच बायका झुणका भाकर करून देतात ना. हा, तो एक मोठा व्यवसाय, खूप मोठा रोजगार झालेला आहे. सुरुवातीला आम्ही त्यांना चूल दिली, नंतर गॅस दिला. आता तर ती तिथे राहिली एक दिवस. दुसऱ्या दिवशी फोन लावला तिच्या नवऱ्याला. तर तो म्हणाला की मी नाही येणार म्हणे. मी म्हणलं तुम्ही या, भेटा तिला. तर मी नाही येणार म्हणे, माझी माई येईन, त्याची आई माईन म्हणे. ती मायले न सांगता गेली, माईन म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग आपण या विषयावर परत बोलूया का? कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण काही अविस्मरणीय घटना आम्हाला सांगत होतात.
मग त्याच्या मी म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमच्या आईला घेऊन या, काय प्रॉब्लेम नाही. त्या आल्या. मग त्या 1.5 दिवस ती बाई इकडे होती फक्त. तर त्या बाईंना मी म्हटलं की आता घरात कसं आहे तुमच्या, कोण काम करतात? तर त्या म्हणे इले याला काय झालं म्हणे आता. त्या म्हाताऱ्या बाईला काही काम होत नव्हतं. मग तिला समजावून सांगितलं की ही आता कायमची तुम्हाला सोडून जाणारी, ही यायचं नाही म्हणते, आमच्या इथं आम्ही हिला काम देतो, ही मुलाला घेऊन इथे राहील. ऍक्च्युअली तसं आपण करत नाही. पण मग तिच्या लक्षात आलं की माझा ठाम स्वर ऐकून धाक थोडा मास्तरणीचा, तिला वाटलं की सुनई जाईल हातची, बय गेली बाईची वाकय गेली. म्हणून मग ती म्हणली की नाही नाही म्हणे, असं नाही म्हणे जमत म्हणे, असं थोडी राहते नासन तसं. मग तिच्या नवऱ्यालाही म्हटलं की तुमची बायको आहे, तुमचा मुलगा आहे, तुम्ही केव्हाही नेऊ शकता, आम्ही इथं सांभाळतच नाही कोणाला, तुम्ही बघा तुम्ही प्रेमाने राहा आनंदाने. आणि मग ते थोडंसं मी थोडं प्रेम थोडं धाक असं करून सासू सुनांना, जास्त करून सासूला समजावून सांगितलं. आणि त्याच्यानंतर आता ते कुटुंब अतिशय आनंदात आहे. आणि कुठे असं रस्त्याने येता जाता भेटलं की छान वाटतं. बाळ आता गाडी घेतली आहे त्यानं, आणि ते बायको मुलगा बसलेला, फार फार हॅपी वाटतं मला ते बघून. सुखद वाटतं की चला आपण जे काम करतोय त्यात खूप समाधान, एक छोटंसं हे पण घडलं आपल्या हाताने. पुण्यकर्म घडलं आणि एकूणच त्यांचे पण स्थिर सावर झालं. हे सगळं तर महिलांसाठी आपण करतात आहात. पण पैसा प्रसिद्धी या सगळ्यांपासून दूर राहून एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य येतं त्या लहान मुलांसाठी काम करताना, तर ते कामही आपण करताय. तर त्या मुलांवर आपण संस्कार करताय. तर संस्कार आणि शिक्षण यांचा काय महत्त्वाचा वाटा समाज निर्मितीत असेल, आपण काय सांगाल? मी ते सुरुवातीला जे म्हणाले तेच पुन्हा सांगणार की जोपर्यंत मानवी मूल्य विकसित होत नाहीत, मानवी मूल्य फिक्स होत नाही, तोपर्यंत कुठल्याच शिक्षणाचा काहीच उपयोग नसतो. तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन किती उच्च पदवी घ्या, खूप उच्च शिक्षण घ्या, जोपर्यंत तुम्हाला मूल्य कळत नाहीत, दुसऱ्या संपर्कात आलेल्या कुटुंबातल्या, परिसरातल्या, ऑफिसातल्या, कार्यक्षेत्रातल्या, देशातल्या, जगातल्या व्यक्तीचा सन्मान करता येत नाही, तोपर्यंत शून्य अर्थ आहे त्या डिग्र्यांना. काय उपयोग आहे? तुम्हाला समजत नाहीये की ह्या माणसाची ही क्वालिटी आहे, की ह्या माणसाला माझ्यासारखंच लाल रक्त आहे, माझ्यासारखंच मन आहे, माझ्यासारख्याच भावना आहेत, याचं काहीतरी कौशल्य. हे कधी समजून घेणार तुम्ही? हे समजून घेऊ शकलात ना तर त्या शिक्षणाला अर्थ आहे असं मला वाटतं. म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञानच कामाचं नसून गुणकेंद्रित शिक्षण हे ना एका विनाशाच्या वाटेवर घेऊन चाललंय माणसाला. तिथे एज्युकेशनल सायकोलॉजीत समग्र विकास, समग्र व्यक्तिमत्व विकास, महात्मा गांधींची काय व्याख्या होती? मन, मस्तक आणि मनगट यांचा विकास म्हणजे शिक्षण. वाह, क्या बात है. मग कुठे कुठे होतंय ते मन, मस्तक, मनगट? बरोबर आहे. तर लहान मुलांची संस्कारक्षम पिढीच आपण एक घडवतात आहेत. अगदी छान. अमृताताई, हे सगळे तर कार्य आपण करताच आहात, पण यासोबत आपण एक अतिशय उत्तम लेखिका आहात आणि ग्रामीण महिलांचेच विषय आपल्या कथांमधनं समोर येतात आहे असंही आम्हाला कळलेलं आहे. तर यामागचं काय कारण आहे? हे बघा, लेखक, कवी, विचारवंत, हा समाजाचा कणा आहे. ते समाजाला दिशा द्यायचं काम त्यांनी करायचं असते. एकेकाळी मागच्या काळामध्ये मोठे मोठे विचारवंत होते, ते निर्भीडपणे लिहायचे, समाजाला दिशा द्यायचा प्रयत्न करायचे, योग्य काय अयोग्य काय सांगायचे. तर हे काम जे आहे ना मी सुरू केलेलं, तर ह्या चळवळीचंच पुस्तक झालं की ह्याच बायकांच्या कथा आहेत ह्या, ज्या मी आता 2-3 तुम्हाला सांगितल्या. अशा शेकडो कथा 20 वर्षात मी बघितल्या महिलांच्या आयुष्यातल्या, आणि त्याच कथांचा तो संग्रह आहे. ललिता आहे आणि संग्रह आहे, दोन्ही पुस्तकं तशीच आहेत. त्यातलं कसं होईन तर होईन माय हे पुस्तक जे आहे ना, ते सगळा ह्या चळवळीचा लेखाजोखा म्हणूया. म्हणजे माझं पुस्तक हे फक्त कागदावर छापलेलं पुस्तक नव्हे, ती एक चळवळ बनली. माझं पुस्तक एक चळवळ बनली, त्यातून बायकांना काम मिळालं, एक विचार मांडला मी, लोकांनी, वाचकांनी प्रचंड विश्वास ठेवला. अर्ध्या तासात 1000 कॉपीज विकल्या गेल्या होत्या. त्या सगळ्या वाचकांची मी आज या निमित्ताने फार मनापासून आभारी आहे. या मोठ्या मंचावरून मी सगळ्यांचे आभार मानते. आणि माझी पुस्तकं आहेरात वाटली, संक्रांतीच्या वाणात वाटली, क्लासमध्ये शिक्षकांनी वाटली. शरावती कुलकर्णी म्हणून एक आहेत पुण्यातल्या, त्यांनी 50 बायकांना ते संक्रांतीचं वाण म्हणून वाटलं की वाचा. की ग्रामीण महिलांची दुःख काय आहेत हे समजण्यासाठी त्यांना त्याचं महत्त्व वाटलं. आणि शहरी भागातल्या, एक माझं निरीक्षण आहे, 100% नाही पण 90% ग्रामीण भागातल्या बाईचं जीवन आणि शहरी भागातल्या बाईचं जीवन फार फरक आहे, भारत आणि इंडिया. आणि त्या बायकांना अनेक वेळा यांच्या अडचणी समजत नाहीत.
बरोबर. की पाण्या पावसाचं घरापासून वावरापर्यंत चालत जायचं तेव्हा पायात चप्पलच कुठे घालता येते. बरोबर. पाणी पडत असेल तर चप्पल हातात घेऊन चालावं लागतं. काटा कसा घुसतो तो बाभळीचा ते तिलाच माहिती आहे. या गोष्टी शब्दात नाही सांगता येत, त्या अनुभवाच्या असतात. किंवा त्यांना साडीच नेसावी लागते रोज. अनेक म्हणजे मी पहिल्यांदा ते फेसबुकवर आवाहन केलं होतं साडी आणि चपला द्या म्हणून. अच्छा. तर साड्या बायकांनी पाठवल्या चांगल्या नव्या आहेरात आलेल्या वगैरे. तर माझी एक मैत्रीण म्हणली फेसबुक साड्या कशाला ग कम्फर्टेबल होते काहीतरी सलवार कुर्ता वगैरे. अरे तिला घालायचं स्वातंत्र्य आहे का ते नेसण्याचं, खरंच. साडी नेसण्याचं, सलवार कुर्ता घालण्याचं स्वातंत्र्य नाही. तो एक हे आहे. पण मी काय म्हणते की तुम्हाला बाह्य बदलांपेक्षा आंतरिक बदल मला महत्वाचा वाटतो. अगदी बरोबर. की ती सलवार कुर्ता घालतीये, साडी घालतीये का फ्रॉक घालती, न तिचा आत्मसन्मान कसा जागरूक करताय तुम्ही, तिला छोटा रोजगार मिळवून देण्यासाठी धडपड करताय तुम्ही, कुठल्या सरकारी योजना आहेत की ज्या तिला उभं राहण्यासाठी मदत करतात त्याची माहिती देताय तुम्ही, हे करा. बरोबर. आत्मसन्मान आल्यानंतर बाकीच्या गोष्टींना बाह्य काय गोष्टींकडे महत्व लक्षच नाही, नाही त्याला जात. काय महत्व बरोबर नाही. आहे. तेजस्वीपणे ती बाई उभी राहिली पाहिजे आयुष्यात, स्वतःचा आवाज तिला कळला पाहिजे, योग्य अयोग्य तिला कळलं पाहिजे, कुटुंबात स्वतःचा दबदबा निर्माण करता आला पाहिजे, माझी जागा माझं अस्तित्व हे कळलंच नाही. अहो देशाचं जगाचं अर्धी ताकद आहे बाई म्हणजे. अगदी आहेच. आणि ती अर्धी ताकद जर तुम्ही वर नाही आणली तर तुमची काय डोंबलं प्रगती होणार आहे, कुठल्याच देशाची नाही होऊ शकत. बरोबर. आणि भारतात तर म्हणजे भारतात काय अनेक ठिकाणी असेल, फार माझा त्या विषयावर अभ्यास नाही, पण पितृसत्ताक पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या खाली बायका चेंगरल्यामुळे किती प्रचंड ज्ञानाला समाज मुकलाय, बरोबर. किती प्रचंड तेजाला समाज मुकलाय, किती प्रचंड ताकदीला समाज मुकलाय. अरे कोण म्हणतं बाईची ताकद कमी आहे, ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे करते ते एक पुरुष नाही करू शकत नाहीच घरात करू बसून. शकत. ती पैसा पण कमवू शकते, ती घरातली कामं पण सांभाळू शकते, ती सर्वच आघाड्यांवर. मुलाला सर्वच जन्म देऊ शकते, मुलाला मोठं करू शकते. आणि काय नाही करू शकत बाई, ती बाईची ताकद पुरुषापेक्षा फार मोठी आहे. बरोबर आहे. हा. अगदी शब्दात नाहीच म्हणता नाही येत. मांडताय, मला सुद्धा नाही मांडताय. मग हे सगळं समाज कार्य करताना तुम्हाला लेखणीला प्रवृत्त झाला आहात की लेखन हा वारसा मिळालेला आहे? तो वारसा आहे. माझी आजी खूप चांगली कवयित्री होती, आईची आई. अच्छा. आईची आई खूप चांगली कवयित्री होती. तिचं वाचन प्रचंड होतं, दांडगं, रामायण, महाभारत आणि खूप सारं भागवत आणि नाथपंथी पोथ्या. आणि अगदी तिनं तुम्हाला आश्चर्य वाटेल फ्रॉइड पण वाचला होता. आणि अशी धमाल आजी लोकसाहित्याचा दांडगा अभ्यास असलेली कवयित्री, तिच्याकडून हे माझ्याकडे आलंय. म्हणजे हे वारशाने आलेलं आहे. हो, अच्छा. वारशाने आलंय. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि परत येऊया. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शक हो, ब्रेक नंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. अमृतताई, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण साहित्य याविषयी बोलत होतो की आपल्याला वारशाने मिळालं आहे की काय, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. हो, मी ते वारशाने आले, मी म्हटलं ना माझ्या आजीकडून तो वारसा मला आलेला आहे. हो. आणि तुम्ही आणखी काहीतरी फ्रॉइड पण त्यांनी वाचलेलं आहे. आजीने आमच्या, हां. तिचं वाचन होतं दांडगं. हां. त्या काळामध्ये पण तिची छोटी वही होती, हो. त्याच्यात ते पेनानं कविता वगैरे लिहायची. हां. आणि लोककथांचं तिच्याकडे मोठं भांडार होतं. म्हणजे आजी गोष्ट सांग म्हणलं की आजी कधीच जुनी गोष्ट नाही, अच्छा. रोज नवी गोष्ट. तिथून मी घडले, त्या गोष्टींनी घडले. आणि पुस्तकं मुळात त्या गोष्टी ऐकून पुस्तकं वाचण्याचं वेड लागलं. हो. पुस्तकं वाचण्यातून स्वतः लिहावंसं वाटलं. हां. मग शैली विकसित झाली, मग विचार विकसित झाले, असा हा प्रवाह आहे. अच्छा. म्हणजे साहित्याचा वसा तुम्हाला जे तो घराकडूनच मिळालेला आहे. अगदी. आपल्या मते साहित्य समाजात कितपत म्हणजे किती महत्वाचा वाटा आहे असं वाटतं आपल्याला? हा मला फार महत्वाचा प्रश्न वाटतो. हो. खूप लोक असं म्हणतात की साहित्यामुळे काय बदलणार आहे पुस्तकामुळं. तर माझं असं मत आहे की साहित्यामुळे समाज बदलू शकतो. फार मोठा बदल साहित्यामुळे समाजात होऊ शकतो. तुम्ही त्या आंतरिक तळमळीने अत्यंत प्रामाणिकपणे तुमचे जे आलेले अनुभव आहेत ते जेव्हा ठासून जिद्दीने आणि प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न करता, तेव्हा समाजावर त्याचा परिणाम होतो. माझंच उदाहरण देते मी, फार बाहेर जायची गरज नाही. की साधी मी गृहिणी, आधी काही वर्ष नॉन ग्रँटेड शाळेमध्ये शिक्षक, त्याच्यानंतर विनाअनुदानित शाळेमध्ये मुख्याध्यापक असं काम केलेलं असताना मुलासाठी मग मी नोकरी सोडली
आणि म्हणजे माझे पती प्राध्यापक आहेत, आमचं कुटुंब मध्यमवर्गीय. अशा ह्याच्यातून मला ह्या बायकांची सगळी दुःख इथे भिडली, टोचली, रडायला यायला लागलं. जळणारी झाडं बघून मी रडले, जळणाऱ्या बायका बघून मी रडले. त्या मी ललित लिहायला सुरुवात केली. पहिल्यांदा शेकडो, मग हजारो, मग लाखो, मग 5 लाख, 10 लाख असे व्ह्यूज यायला लागले फेसबुकवर. आणि लोक म्हणायला लागले की अमृता, आमचा विश्वास आहे, तू काम सुरू कर, आम्ही तुझ्या पाठीशी. मी आधीच म्हटलं की मी नोकरी करत नाही आणि माझ्या पाठीशी राजकीय किंवा आर्थिक सुबत्ता नाही, पण काम करायची जिद्द. आणि मग त्याच्यानंतर नवऱ्यानी मदत केली, मग स्वतःची जागा दिली की ह्याच्यात तू करू शकतेस म्हणून. आणि मग ह्याच्यानंतर मी जे लिहायला सुरू केलं त्याच्यातून मला इतका मोठा फीडबॅक मिळाला आहे की प्रत्येक गोष्ट मी इथे सांगू शकणार नाही, पण लेखक समाज बदलू शकतो. लेखकाकडे आणि शिक्षकाकडे जी ताकद आहे ती कुणाकडेच नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे साहित्य समाजात बदल घडवू शकतो, अर्थात हे बदलू नक्कीच शकतं. आहे. खरंच आहे. आपण सगळ्याच पातळ्यांवर काम करताय. लहान मुलांसाठी करता, ग्रामीण महिलांसाठी करता, शेतकरी आत्महत्याग्रस्तांसाठी करता, पर्यावरणासाठी करता. पण हे सगळं करताना कुटुंबाची साथ असणं फार आवश्यक असतं. तर त्याबद्दल काय सांगाल? कुटुंबाची साथ आहे म्हणूनच मी तुमच्या समोर बसली आज. आणि माझ्या मुलालाच मुळात मी पहिल्यांदा तेच संस्कार आपोआप झाले. हो, करायचं नसतंच ना. बरोबर आहे. झाड जळताना बघून आई रडतीये, वडील 10 ठिकाणी फोन करतायत की जंगल कसं वाचवायचं म्हणून. पार रात्री आम्ही खरगे साहेब, मोठे सचिव भारताच्या याचे, त्यांना आम्ही अर्ध्या रात्री फोन करून सांगायचो की हे जळतंय, हे वाचवा. कलेक्टरला झोपू देत नव्हतो, मंत्र्याला झोपू देत नव्हतो. ही जी आग आहे ते वाचवायचं सगळं, ती आग विझवण्यासाठी आमच्या मनात लागलेली. ती बघत आमचा मुलगा मोठा झाला. आणि अर्थात आम्ही तिघांनीच पहिल्यांदा, खरं तर आमच्या तिघांपासूनच सुरुवात झाली ना. आणि मग एकमेकांशी आमचं काय म्हणूया समायोजन आहे, म्हणूनच पुढे काम चालू राहिलं. म्हणजे संस्कार हे आपल्या मते करावे नाही लागत, मुद्दाम घरातनच संस्कार निर्मिती होत असते. ज्या घरातले वडील व्यसन करतात त्या घरामध्ये अनेक वेळा मुलं करतात. अनेक वेळा, मी असं नाही म्हणत प्रत्येक वेळा, अनेक वेळा. ज्या घरातली आई खूप भांडणं करते ते मुलं बिचारे दबल्यासारखे, काहीतरी परिणाम त्या वागण्याचा त्या मुलांवर होतो. बरोबर आहे. दुष्परिणाम होतो. म्हणजे एक मुलगा माझ्या क्लासला येतो ना, तो रात्रंदिवस डोक्यात टोपी घालतो, काढतच नाही डोक्यातली टोपी. मी खूप चौकशी केली घरात की काय असं, तर त्याच्या कुटुंबामध्ये पती पत्नींमध्ये इतके प्रचंड वादविवाद आहेत की तो असुरक्षित फील करतो. सतत असा टोपी धरून ठेवतो, डोक्यावर ओझं आहे त्याच्या आई वडिलांच्या भांडणाचं, टोपीच काढत नाही तो. हे म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे. तर हे परिणाम, हे संस्कार बरे वाईट सगळ्या आई वडिलांमुळे होतात. त्याला दुसरं कोणी जबाबदार नाही. खरं शिक्षण घरातनं सुरू होतं. होय, चारित्र्य घरातून घडतं. चारित्र्य हे घडवावं नाही लागत असं मुद्दाम, ते नाही, ते आपोआप घडतं. बरोबर आहे. पण हे सगळं करण्यासाठी असे अनेक हात पुढे यावे लागतात अमृताताई, असं मला वाटतं. नुसत्या एकट्या एका मदत केंद्रांनी किंवा 2 मदत केंद्रांनी असं होणार नाही. पण मग असे अनेक नवीन लेखक आपल्यासारखे जे समाजातलं दुःख मांडतात आहे लेखणीमधनं, किंवा नवीन समाज कार्य करण्यासाठी नवोदित येतात आहेत, त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन वगैरे फार मोठा शब्द आहे, पण मला असं वाटतं की एक काळ असा होता, माझी पिढी, की आम्ही वाचून घडलो. आम्ही मंटो वाचला, आम्ही ओशो वाचला, आम्ही आपले महाराष्ट्रातलेही साहित्यिक वाचले मोठे मोठे, आम्ही गुलजार वाचला, बऱ्याच भाषांमधलं वाचलं. आणि आम्ही त्यातले व्हॅल्यू उचलले आणि आमच्या जगण्यात इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. हे लोक कमी असतात, वाचतात, एन्जॉय करतात आणि साहित्याचा 1-2 पद्धतीने आस्वाद घेतात. एक म्हणजे मनोरंजनासाठी आणि एक म्हणजे आणखी थोडा वरच्या पातळीवरचा. हे बघा, मॅस्लो नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याची एक हायरार्की आहे, काय म्हणायचं, त्या पायऱ्या 5 काय म्हणतात त्याला. तर त्यात अगदी वरचं टप्प्याटप्प्याने जातो. पहिल्यांदा मनुष्याच्या गरजा जैविक पातळीवरच्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, मग प्रेम आणि सुरक्षितता, मग असं टप्प्याटप्प्याने वरती आत्मसन्मान. मी म्हणते त्याच्यावरती एक पायरी आहे ती अध्यात्म ज्याला म्हणूया. तिथे तुम्हाला जे जे भेटले भूत ते ते मानी जे भगवंत. बरोबर. ही पायरी आहे. आणि तिथे मग लेखक त्या भावनेने जेव्हा लिहायला लागतो त्याचा समाजावर परिणाम होतो. आणि नवीन लेखकांनी काय करायला पाहिजे असं तर कृतीची जोड दिली तर फार चांगलं होईल त्याला. म्हणजे एक छोटंसं का काम असे ना, आपल्या परिसरात एक लहानशी, म्हणजे झाडावर कविता लिहितोयस तर एक झाडही लाव रे.
म्हणजे नुसतंच हा, लेखन न हा. करता ती प्रत्यक्ष हा, कृती हा. करायचं एखाद्या सामाजिक सांगणं आहे. विषयावर लिहितो स्त्रीच्या दुःखावर, तर आधी तुझ्या बायकोला दे रे स्वातंत्र्य सुख घरात, दे आणि मग मगच तू शाहू त्याच्यावर फुले लिही. आंबेडकरांचं नाव घे रे. खरंच आहे, खूपच आधी सुंदर. अगदी म्हणजे आपल्या शब्दातनं बोध घेण्यासारखं आपण सांगितलं. खरंच आहे. दर्शक हो, तर आपण आज खूप काही शिकलेलो आहेत. अमृताताईंनी आज अतिशय सुंदर शब्दात आपल्याला समाजकार्य कसं करावं, लेखणीतून आपण कार्य कसावं करावं हे सांगितलेलं आहे. अमृताताई, आज आपण आपल्या वेळातला वेळ काढून इथं आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय योग्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आणि दर्शकांच्या वतीनं मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.